की अनेक लोक आपल्याकडे असे आपले ओळखीचे संबंधित लोक असतात. आपण जर थोडा बारकीन आणि म्हणून छोटा वॉर्ड असल्यामुळे ते आपण करू शकतो. कुंडली काढा, कोण कोणाला आहे, कोणाच्या मुलगी कोणा घरी दिली आहे, कोणाच्या घरी कोणाची मुलगी आलेली आहे, सगळं आपण माहिती काढली. कोण कुठे नोकरी करतो, कोणाकोणाशी चांगले संबंध आहे, हे सगळं माहिती काढलं पाहिजे. असा अभ्यास जर बारकीनं केला ना तर कुठेही तुम्हाला फरक पडणार नाही असा मला विश्वास आहे. आणि आता आपल्याकडे उमेदवारही चांगला आहे, अध्यक्षांचा उमेदवार चांगला आहे. परवा दिवशी सगळी त्यांच्यासोबत लढणारी टीम प्रभाग वाईज 17 लोक मला भेटले होते गोंदियाला. तेव्हा मलाही वाटलं की नाही, गोरेगावमध्ये आता एक लोकांमध्ये उत्साह आहे. चांगले लोक, सगळ्या लोकांना, सगळ्या समाजातला, सगळ्या प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना आपण उमेदवारी दिली आहे. तर तो एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आज जर बघितलं तर गोरेगाव ठीक आहे, आपल्याकडे इथे शेतकरी पण खूप आहे. आज तुम्ही विचार करा ना, मला एक काळ असा होता की गोरेगाव तालुक्याला मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो इलेक्शन लढायला, तेव्हा ज्या गोरेगावच्या आजूबाजूच्या खेड्यांची काय परिस्थिती होती, शेतकऱ्यांचे काय हाल होते. एक फसल जेम निसर्गाच्या भरोश्यावर आपण घेत होतो. आज इथे आपला हे काय म्हणतात, काली माती आली, कटंगी कल्पात्री, हे सगळं जे आलं. त्याशिवाय आता खूप सारे लोकांच्याकडे पंप झाले, बोरवेल झाले. त्याशिवाय पण मी तुम्हाला सांगतो की लोक आता इतकं म्हणजे आता पिकाकडे, वेगवेगळ्या पिकाकडे आता वळायला लागले. कोणी फक्कीबाजी घेतात, बाकीच्या गोष्टी करतात. आणि सर्वात मोठं आपल्या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की ग्रामीण भागाची समृद्धी असल्याशिवाय तो शहरचा पण विकास होत नाही. कारण आपल्याकडे सगळं ग्रामीण व्यवस्थाशी शहर जुळलेलं आहे. म्हणजे गोरेगावच्या बाजारमध्ये शेतकरीकडे पैसे असतील तर बाजार चालेल, तिथे दुकान चालेल, हॉटेल चालेल, बाकीच्या सायकलची दुकान चालेल, कुठला शोरूम चालेल. केव्हा चालेल? जेव्हा ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे दिसणार. आणि तो केव्हा शक्य झाला तुम्ही बघा, विचार करा. आता मला येताना बडोले साहेब म्हणले, साहेब फार नुकसान झाला शेतीच्या यावर्षी अवकाळी पावसामुळे. बरोबर आहे, आम्ही पण समजतो की तोट्यात आलेला घास आपला कोणी चिरून राहिला, अशा परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झाली आहे. किंवा हलका धान जे कटाई झाला होता त्यामध्ये जास्त, आणि जे भारी धाने तयार झाला त्यामध्ये थोडाफार नुकसान जरूर, उतारावर फरक पडणार आहे, काही थोडं नुकसानही होईल, ते आम्ही समजतो. पण आज खऱ्या अर्थानं जे 20,000 रुपये बोनस आपण द्यायला सुरू केलं, त्यामुळे आज शेतकरी आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या तो समाधानी झाला. तेव्हापासून थोडी पैशाची आर्थिक परिस्थिती लोकांची चांगली होत गेली. ही पण वस्तुस्थिती आहे. आणि हे का बोलतोय मी, महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी सुरुवातीच्या राजकारण करत होतो ना, तर लोक मला शेतकरी म्हणायचे, काय साहेब तिथे सगळं पश्चिम महाराष्ट्राला होते, बाकी ठिकाणी होते, तिथला ऊसाला सगळे मदत करतात, सरकार मदत करते. कुठे संत्र्याच्या नुकसान होतात तर त्याला मदत करते, कुठे कापसाचं नुकसान झालं तर त्याला मदत करते. मग आमच्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना कोणी मदत करत नाही, असा तुम्ही लोकच बोलत होते. आता तुम्ही बरेच लोक जुने काय असेल त्यांनाच माहीत असेल, बाकी सगळ्यांना नसेल, असा लोक मला बोलायचे. मग आम्ही त्यानंतर निर्धार केला. त्याचप्रमाणे राजलक्ष्मीताई तुरकर यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या सभेला उपस्थित राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रेमकुमार हांडगे साहेब यांनी आपलं अमूल्य वेळ देऊन इथं सभेला